केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्रीमान जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही महत्त्वाची पत्रकार परिषद जी आज आम्ही बोलवलेली आहे त्याकरता माननीय आप्पासाहेब शिंदे हे मार्गदर्शन करतील। त्याचप्रमाणे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आवश्यकता पडल्यास इंग्रजीमध्ये सुद्धा ते आपल्या सर्वांना संबोधित करतील आणि 20 तारखेचा संप कशा करता काय आहे याच्या संबंधी ते विवेचन करतील। मी आता विनंती करतो माननीय आप्पासाहेब शिंदे यांना की कृपया आपण सुरुवात करावी। धन्यवाद। नमस्कार, जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रग्स। आमची देश पातळीवरती सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सगळ्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून कच्छपर्यंत ही भारतातल्या औषधी व्यापाऱ्यांची एकमेव संघटना। साधारण 12.5 लाख मेंबर आहेत आमचे, ज्याच्यामध्ये 11 लाख रिटेलर्स आणि 1.5 लाखाच्या वरती होलसेलर आहे। आम्ही 20 तारखेला अखिल भारतीय केमिस्ट बंद पुकारला आहे। त्याचं मुख्य कारण काय की आमचा जो व्यवसाय आहे हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार चालतो। याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन हे नाही आहे। आज जो काही ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आहे हा चालतो हा बेकायदेशीर। नंबर 2, ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आणण्यासाठी केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2018ला GSR 1817 ही अधिसूचना आणली, नोटिफिकेशन आणलं। त्याच्यावरती हर्षदीप कांबळे दी दॅन कमिशनर ऑफ महाराष्ट्र यांची कमिटी नेमली। त्या कमिटीसमोर वेळोवेळी आम्ही गेलो आणि आम्ही याला विरोध केला। पण जगामध्ये सेल ऑफ मेडिसिनमध्ये जगामध्ये ही चेन माफियांच्या हातात गेलेली आहे, त्यामुळे ड्रग्स ॲक्च्युली सगळीकडे अवेलेबल होतात आणि तेच झालं आहे की आता आपल्या देशात सुद्धा ऑनलाईन अशा प्रकारचं ड्रग जाते। ही जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा पहिली बैठक आमची केंद्र सरकारच्या प्रीती सुद्धा रुग्ण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर त्याला डायग्नोज करतो आणि मग प्रिस्क्रिप्शन देतो। जे प्रिस्क्रिप्शन त्यांनी येऊन केमिकच्या दुकानात फिजिकली यायचं आहे, औषधं दिली, सबस्टांडर्ड औषध दिली किंवा जी औषधं आपण दिली त्याच्यामुळे जर कोणावर दुष्परिणाम झाले तर त्याच्यामध्ये त्यांना जर चुकीची औषध असेल तर जो कोणी कल्प्रिट असेल किंवा मॅन्युफॅक्चर ते आम्हाला आणून द्यायचं आहे, अदरवाईज आम्हाला सजा। तो असा कायदा असताना प्रीती सुदानला आम्ही सांगितलं हे आणि जुलै 19ला ही मीटिंग झाली। तिने कबूल केलं की आम्ही आणू। नंतर 2 वर्ष करोना आला। करोना आल्यामुळे पुन्हा आम्ही करोनामध्ये गेलो। करोनामध्ये केंद्र सरकारने आम्हाला सगळ्यांचं अप्रिशिएशन केलं की तुम्ही चांगलं काम केलं। मग तरी ऑनलाईन बंद। हे बघा, आमचा औषधी हा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो। याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे। केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018ला ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली, ती आत्तापर्यंत मंजूर झालेली नाही आहे। या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही। ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी। त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती। ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे। झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे ऑनलाईन इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे। तिसरी गोष्ट, काही ऑनलाईन काही मोठे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात। आमचा हा व्यवसाय ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो। त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8 आणि 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनइंडेक्स औषधं मिळतात। आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही,
त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 अखिल भारतीय 12.5 लाख केमी बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद.